सन्मान करूया. मी वैती साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करूया. कारण सन्माननीय उपाध्यक्ष आपल्या आगरी कोळी समाज मंडळाचे श्री राजन म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान आम्ही सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करू इच्छितोय. जोरदार टाळ्या राजन म्हात्रे यांच्यासाठी की ज्यांच्या मार्फत हे मंडळ टिकवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. ते सन्माननीय उपाध्यक्ष राजन म्हात्रे यांचा सन्मान दत्ता तरे साहेब, चंद्रकांत वैती साहेब तसेच सगळी आमची मुख्य मंडळी रणजित किणी साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच राजनजी म्हात्रे. आणि तुमचं एक कार्य अफाट आहे. तुमचं एक कार्याची तुमची सेवा अशीच आपल्या आगरी कोळी समाज मंडळाला मिळो आणि एकूणच आपल्या समाजाला मिळो. धन्यवाद राजन दादा, तुझं स्वागत आहे. चला आता मॅच ऑन करूया. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. आघाडीची जोडी एका बाजूला आहे तो म्हणजे दीपक, नॉन स्ट्राईक एंडला असेल विक्रम. आघाडीचा गोलंदाज येतोय तो म्हणजे अरुण आंबोकर. राई वर्सेस कोळशेत मॅच ऑन होते. या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा आलेत त्या म्हणजे निश्चितच विनोदजी म्हात्रे या गावातील एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत आपल्याला चहा आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या मार्फत आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय. पहिला चेंडू अगदी 10:58 पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आलाय दमदार चौकार. दीपकनं पाहिलं ज्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण सजवलंय त्या क्षेत्ररक्षणाला भेदावं लागेल आणि या चौकारनं आजच्या दिवसाची ही खणखणीत सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार. अरुण आंबोळकरवर आता दबाव आहे आणि निश्चितच या दबावाखाली आता कशी गोलंदाजी करतायत हे पाहणं रंजक ठरलं. राई संघ आपण बघतोय. यशाच्या पाठीमागे निवास भोईर, त्याचे शॉर्ट थर्डमॅनला निलेश पाटील. पॉइंटवर जॉन्टी रोड्स आहे तो म्हणजे जयेश भोईर टीम कॅप्टन. शॉर्ट कव्हरला निलेश. मिड ऑफ वर भूषण म्हात्रे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. भूषण आलाय, लवकर आलाय, थ्रो देखील दिलाय. मात्र एकदा विथे कंप्लीट करताना दीपक पहिल्या 2 चेंडूत आलेत 5 धावा. त्यानंतर सिलमिड ऑनवर तुम्हाला पाहायला मिळतोय जगदीश आचार्य. त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळत आहे दिनेश गुरव. शॉर्ट मिड विकेटला कृष्णा पाडेल. डीप स्क्वेअर लेगमधून आता पुन्हा एकदा स्क्वेअर लेगकडे येत असताना कमलेशला तुम्ही पाहू शकता आणि शॉर्ट फाइंडिंगला तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे कुणाल विनायक पाटील. ऑन साईडला प्रोटेक्शन आपण बघूया. पुन्हा एकदा डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळते जेणेकरून एखादा मोठा फटका जर ट्रॅव्हल झाला तर दिनेश गुरव त्याला निश्चितच पकडू शकेल. एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू टीम राईचा. तर दुसऱ्या बाजूला आता बॅटर आहे तो म्हणजे विक्रम. या हंगामात निश्चितच चांगली कामगिरी झाले त्यामुळे निश्चितच या मैदानावर चांगली कामगिरी करायची. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. हा चेंडू तुम्ही कसा टाकू शकाल कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलंय तशी गोलंदाजी होत नाहीये. तुम्हाला वर पिच करावं लागतील चेंडू. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूला फाइंडिंगला टोलवलंय 4 धावांसाठी. अजून एक चौकार. हंगामात सगळ्यात जास्त विकेट घेणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे अरुण आंबोकर राईचा. मात्र इथे पहिल्या षटकात थोड्याशा चुका शिकावा लागेल, लवकर शिकावा लागेल. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. काय कटचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण निलेश पाटीलचं. एक धाव फक्त तिथे मिळते. गुड फिल्डिंग. बघा कॉन्टेस्ट दिसणार आहे. कालच्या दिवसात देखील आपण जबरदस्त कॉन्टेस्ट बघितलं. अगदी 80-86 धावा बघितल्या. त्यानंतर चेस डाऊन देखील बघितल्या. कारण रिक्षावाल्यांनी जे चेस डाऊन केलं होतं ना 69 धावांचं ते अफलातून होतं आणि खास करून टिवरी मास्टर सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं. मात्र नंतरच्या मॅचमध्ये त्यांचा पराभव केला तो म्हणजे शिरगाव टीमनं. अफलातून कामगिरी शिरगाव टीमची आणि अंतिम सामन्यात त्याच तुम्हाला पाहायला मिळतील. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू जास्त काळ हवेत आहे. हा झेल कठीण आहे मात्र वन बाउन्सवर चेंडू उचलेपर्यंत ही दुसरी धाव पूर्ण होणार आहे. ओ नाही 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 बॅट घसरवली नाहीये इथे विक्रमनं. त्यामुळे इथे पहिली धाव थोडीशी जास्त वेगाने घेणं गरजेचं होतं. मात्र हा थ्रो अप्रतिम आणि त्यानंतर गॅदर देखील अप्रतिम. अरुण आंबोकरचं पहिली विकेट आले धावचीच्या रूपानं. हा पहिलं यश मिळतंय टीम राईला. पहिला धक्का टीम
पहिले षटक अजूनही संपायचं बाकी आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 11. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर धावबाद. त्यामुळे धावसंख्या आपण बघतोय 11 वर जाऊन पोहोचले. एक गडी बाद 11. पहिले षटक सुरू आहे. आज वातावरण अतिशय चांगलं आहे कारण आपण बघतो थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे जास्त उकाडा जाणवत नाही आणि कदाचित हे वातावरण प्रेक्षणीय मॅचच्या वेळी देखील असावं अशी सदिच्छा. कारण आपले जवळजवळ सगळे 60+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील का वैती साहेब? सगळे 60+. क्या बात आहे. त्यामुळे निश्चितच त्यांना उकाडा जास्त होऊ नये ही सदिच्छा. पुढचा चेंडू दीपक यांच्या साडी. यावेळेला मिस साहेब स्ट्रोक आहे. हा झेल इम्पॉर्टंट आहे. वॉट अ कॅच बाय जॉन्टी. चांगला झेल टिपला जयेश भोईर आणि हा व्हिडिओ कट होणार आहे. मात्र काल जर मी विचारलं तर वैती साहेबांना मी दाखवू इच्छितो काल काय घडलं होतं या मैदानाच्या आतमध्ये. कदाचित तो भूताटकीचा प्रकार असेल किंवा काय मला कळलं नाही ती गोष्ट. मात्र नंतर समजलं की एक्झॅक्टली ती स्टंप ठोकताना थोडासा उशीर केला होता. तो व्हिडिओ मला आलाय. अगदी 7 सेकंदाचा व्हिडिओ आहे. मात्र तो व्हिडिओ जर बघितला तर निश्चित गमतीदार आहे आणि मी आमच्या मान्यवरांना नक्कीच तो व्हिडिओ दाखवणार आहे. साहेब प्ले करा तो व्हिडिओ. बघा एक्झॅक्टली स्टंपकडे बघा एक्झॅक्टली काय घडलं होतं त्या एकूणच 7 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये. अगदी एक भुताटकी व्हावी. स्टंप सरळ उभ्या होत्या. कुणीच स्टंपच्या जवळ नव्हतं. आपोआप तिन्ही स्टंप पडल्या. अगदी हा प्रकार काहीतरी घडला होता आणि ती बरोबर व्हिडिओ कट केली होती राईवाल्यानं. एकदम 3 कसे पडणार ना. हा देखील एक महत्त्वाचा प्रकार होता. एखादं स्टंप पडलं बेस पडले आपण समजू शकतो. एकत्र तिन्ही स्टंप पडल्या त्यामुळे हा चमत्कार आहे भुताटकी आहे देव जाणे. मात्र इथे आपण बघूया निश्चितच धावसंख्या 11 गडी बाद 2. कमलेश येते गोलंदाजी मार्कवर. यावेळेला काय ड्राईव्ह आहे अफलातून ड्राईव्हचा फटका. मात्र निलेश चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. 2 धावा इथे 2 धावा पूर्ण होताना दिसतील. दोन्ही फलंदाज आपण बघतो आता नवीन फलंदाज इथे मात्र इंजरीमध्ये आहेत. आय थिंक इंजरीमध्ये आहेत इथे खेळाडू. अगदी दुसरी धाव घेताना लगेच ते स्ट्रेच करताना दिसत आहेत. कुणाल आणि एकूणच मिलाफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर इंजरी जास्त असेल तर प्लीज जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये राहू नका कारण इथे जर विचार केला तर निश्चितच ती इंजरी जास्त बळावू शकेल. त्यामुळे काळजी घ्या स्वतःची कारण आपल्याकडे फर्स्ट एड अवेलेबल आहे. मात्र तरी देखील स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे. मला वाटतं थोडंसं क्रॅम्पिंग आहे किंवा एकूणच नी इंजरी दिसते. नीवर जास्त प्रेशर टाकू नका मित्रांनो कारण ती इंजरी जास्त आणि जास्त काळ राहते. सध्या आपण ज्या वयात आहोत त्या वयात बऱ्याच डेफिशियन्सी आपल्याला आढळायला मिळत आहेत कारण कॅल्शियम कमी होतं बरंच वंगण कमी होतं. या सगळ्या गोष्टी टिकवायच्या असेल तर तुम्हाला चांगल्या मल्टीविटॅमिन्स गोळ्या किंवा अँटीऑक्सिडंट गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे प्लीज आपल्या आहाराकडे देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. यावेळेला येईल लागले चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतंय फायनल रिजन मधून. मात्र इथे थडव्याचा क्षेत्ररक्षक निलेश आलाय आणि आपल्या संघासाठी त्यांनी रेस्क्यू केलाय. या 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या पुढे सरकते 15 या आकड्यावर. पहिली मॅच जय धारावी राई मास्टर्स वर्सेस कोळशेत मास्टर्स ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. कमलेश राईचा हा वेगवान गोलंदाज पेस जनरेट करण्यासाठी निश्चितच ओळखला जातो. पुढचा चेंडू कसा असेल. हा चेंडू वेगवान होता. ऑन द बॉडी लागलाय मात्र थोडीशी हाईट होती तिथे म्हणून पंचांनी फेटाळून लावलंय. अपील चांगलं होतं. यशाच्या पाठीमागे चांगलं काम निवास भोईरचं. चांगली गोलंदाजी म्हणेन मी. इथे जर राई संघानं जर 50च्या आत अडकवलं कोळशेत संघाला तर त्यांच्या विजयाचे पर्सेंटेज वाढतील. काही अंदाज नक्कीच देऊ शकतो कारण पहिल्या सामन्यात मागचा दिवस जर बघितला आपण मागच्या दिवशी तर पहिल्या सामन्यात तब्बल धावा बनल्या होत्या त्या म्हणजे 79.
त्यामुळे या पहिल्या सामन्यात देखील मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते, मात्र त्यासाठी टीम कोळशेतला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. नेक्स्ट बॉल राउंड ओव्हर द विकेट. यावेळा चेंडू हवेत आहे. हा झेल होणार का? दिनेश गुरव भरपूर वेगाने गेलेत. खरं तर हा कॅच जर बघितला तर कृष्णाचा होता, मात्र कृष्णाचा कॉल नव्हता तिकडे. दिनेश भरपूर वेगाने आले होते, त्यामुळे निश्चितच अजून 2 धावा फलकावर. कमलेश प्रयत्न करतोय बीट करण्यासाठी बॅटरला. ॲज अ बॉलर म्हणून निश्चितच तुमच्याकडे 2 गोष्टी असणं गरजेचं आहे, लाईन लेंथ आणि निश्चितच येस 2 षटकानंतर पाण्याची व्यवस्था लगेच करायची आहे. विनंती करतोय मी आयोजकांना, पाण्याची व्यवस्थेकडे लक्ष घाला. मंदार आलाय का इकडे? कमलेश शरापासून दूर टाकलेला चेंडू. काय खेळलाय अगदी बॅकफुटला जाऊन खणखणीत स्ट्रोक इकडे आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे डीप कव्हरला. अफलातून कटचा फटका. 4 धावा. गावदेवी स्पोर्ट्स कोळशीत आता मात्र आपण बघतोय बॅटिंग करताना निश्चितच आपल्याला कुणाल पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण बॅटिंग त्याची सुरू आहे. या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 21-21, लॉस ऑफ 2 विकेट्स. वर पेच केला चेंडू, डाऊन द ग्राउंड, चांगला फटका. 4 धावा. व्हॉट अ शॉट. अगदी संधी होती आणि त्या संधीचा वापर. संख्या 25, सरासरी 12.5 आहे, त्यामुळे राई संघासमोर आता दडपण वाढली आहेत. दिलीप गरजी, डॉमिनिक अंकल, मायकल, सर्वांचं आपण स्वागत करूया. या मान्यवर कक्षामध्ये सर्वांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आई गावदेवी मास्टर्स घोडबंदर संघ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आहे. विश्वनाथ वैदी साहेब सुद्धा इथे येताना दिसत आहेत, त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. कदाचित तयारी झाली, पुढच्या मॅचची तयारी होत चालली आहे. आणि लक्षात घ्या, त्या मॅच विजेत्या, त्या सामन्यातील विजेत्या संघाला एक खास पारितोषिक आहे, त्यामुळे निश्चितच त्याकडे देखील सर्वांचं लक्ष वेधतोय. तिसऱ्या षटकासाठी येतोय जगदीश आचार्य. चांगली कामगिरी राहिली या अंगामध्ये. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून अप्रतिम कामगिरी केली जगदीश आचार्यानं. आणि अनेक किताब, मालिकावीर असो, उत्कृष्ट फलंदाज असो, अनेक किताब त्यांनी पटकावलेत. धावसंख्या 25 झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकात 11 धावा होत्या, कमलेशच्या एका षटकात आलेत 14 धावा. सन्मान्य वैभव किनी यांना देखील विनंती करतोय. हा चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर काय उसळलाय चेंडू. ही खासियत आहे जगदीश आचार्याची. अगदी चेंडूवर त्याची 3 बोटं आपोआप फिरतात आणि अगदी दाबून चेंडू टाकले जातात, त्यामुळे या विकेटमधून तो बाउन्स मिळवू शकतो. चांगले गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा लेग ब्रेक डिलिव्हरी आहे, मात्र काय खेळलेत.
अगदी चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचलेत आणि सरळ समोर साइड स्क्रीनच्या वरून चेंडू टोलवलाय षटकारासाठी. व्हॉट ए शॉट, षटकार. कम ऑन डीजे. अफलातून बॅटिंग. याच पद्धतीची बॅटिंग इथे आपण निश्चितच पाहू शकतो. मिलापच्या बॅटमधून षटकार आलाय. तो थोडासा इंजरीमध्ये, इथे देखील खराब चेंडू आहे, त्याला टोलवलंय. या फायनल रिजन मध्ये कुणालचं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. गुड कलेक्ट अँड थ्रो. एकच धाव. धावसंख्या 32 झाले. ही पार्टनरशिप बघा. पहिला फलंदाज बाद झाला होता, धावसंख्या होती ती 11 आणि दुसरा फलंदाज बाद झाला त्यावेळेला देखील धावसंख्या होती ती म्हणजे 11. त्यामुळे 21 धावांची अफलातून पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही बॅटरमध्ये. मिलाफ आणि एकूणच कुणालच्या माध्यमातून. चांगली भागीदारी आणि त्या भागीदारीने आता निश्चितच एक फाउंडेशन क्रिएट केलंय. हा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा बीट केला आपल्या फाईटनं, ते म्हणजे जगदीश आचार्यनं. क्रिकेट चांगलं दिसते आजच्या दिवसात. जर विचार केला तर दोन्ही संघ अफलातून आहेत, त्यामुळे निश्चितच चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली बॅटिंग. यावेळेला लो फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइड टर्न केलाय. कृष्णा पाटील उभे आहेत. एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचल्या. मजा येणार आहे या मॅचला, मजा येणार आहे. 60 ते 65 धावा असल्या तर निश्चितच ती धावसंख्या चेस डाऊन करताना देखील राई संघाला देखील अतिशय चांगले प्रयत्न करावे लागतील. मात्र मॅच चांगली झाली पाहिजे आणि दिवसभर जर असंच वातावरण राहिलं तर अजून मजा येणार आहे. खाल जबरदस्त उकाडा होता या मैदानावर. मात्र आज एक वेगळा नारळ आम्ही फोडलाय आई सती देवी यांच्या एकूणच मंदिरामध्ये. या वेळेला जर बघितला तर अगदी बॅटची इनर आहे, चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. मात्र कुणालचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते 3 धावा पूर्ण झालेत आणि कदाचित नाही. तीन धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. या 3 धावांनी संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. 36 धावा पूर्ण 3 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रत्येक षटकामागे जर बघितलं तर 12 धावा पूर्ण केले टीम कोळशेत मास्टर्सनं. अभिनंदन त्यांचं. ही सरासरी अतिशय योग्य आहे, त्यामुळे तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. मॅच चांगली होणार आहे. थोडासा डीजे ब्रेक. पुन्हा एकदा येऊया या मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या षटकासाठी भूषण म्हात्रे कोणत्याची मार्कवर. अप टू डेट कामगिरी. इथे मात्र बघितला तर निश्चितच 30 सलक्याच्या आतमध्ये कुणी नाही आहे. दुसरी धाव अवेलेबल आहे कारण क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. हा थ्रो खराब आहे मात्र बॅकअप. वा 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 जयेश भोईर अफलातून बॅकअप. आणि जेव्हापासून कॅप्टन झालाय ना तेव्हापासून कामगिरी सुधारलाय, त्यामुळे चांगली कामगिरी आहे जयेश भोईरची. इथे जर बघितला तर फक्त एकच धाव, 2 धावा सॉरी, या 2 धावा आणि संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. भूषण पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. चेंडू खाली राहिलाय. अप्रतिम चेंडू भूषण म्हात्रे यांचा. चेंडू खाली राहिलाय त्यामुळे बॅट वरून गेले आणि कदाचित इथे आपण बघतोय कुणाल जर बघितला तर निश्चितच थोडंसं जास्त लेग स्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी आले होते आणि म्हणूनच हा चेंडू चांगल्या पद्धतीने इथं भूषणने लँड केलाय. वेल बोल्ड भूषण म्हात्रे.
मागच्या काही स्पर्धांमध्ये भूषणने देखील आपल्या टीमसाठी निश्चितच चांगलं काम केलंय. त्यामुळे निश्चितच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या संघाला सेवा देण्यासाठी तो निश्चितच रेडी आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 38 चे चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळशीत वर्सेस जय धारावी राई मास्टर्स हा सामना तुम्ही बघताय. ऑन साइडला फटका अप्रतिम आहे. दिनेश गुरव आहेत. व्हॉट अ कॅच. सुपर जेल आणि ते विकेट येणार आहे ती म्हणजे इन्फॉर्म खेळाडू कुणालची. वेल बोल्ड भूषण मात्र अप्रतिम जेल दिनेश गुरवचा. मी अजूनही विनंती करतोय जे कोणी नाश्ता करायचे बाकी असेल तर प्लीज नाश्ता करून घ्या. नाश्त्याची व्यवस्था सुरू आहे अगदी आमच्या मुख्य मंडपाच्या पाठीमागे. विकेट आली आहे. भूषण माद्रे पुन्हा एकदा सज्ज झालेत. तर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत ते म्हणजे अमित. शॉर्ट मिड विकेट ठेवण्यात आले. यावेळेला मात्र हा लो फुल टॉस चेंडू अक्षरशः कव्हरला चांगला झेल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अरुण आंबोकर सोडणार नाहीये झेल. त्यामुळे अजून एक चांगला गडी बाद होईल तो म्हणजे अमितच्या रूपानं. बॅक टू बॅक विकेट फॉर टीम राई. अमित आले अमित गेले असंच काहीतरी घडलंय. फटका अप्रतिम होता नो डाऊट. मात्र थोडासा अजून फोर्स कमी पडला असं म्हणेल. मात्र इथे लागोपाठ 2 धक्के भूषण मात्रे यांनी दिलेत. हे षटक अप्रतिम ठरले. आतापर्यंत 4 चेंडू झालेत फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 गडी बाद केलेत. इज ऑन हॅट्रिक नाव. यावेळेला बॅकफुट वर खेळले आणि हा चेंडू निवासला देखील भेटू शकला नाहीये. इथे धावा मिळतील. दुसरी धाव देखील अवेलेबल होतीये. या 2 धावा बॅटने आले. अगदी एज होती. निवास भोईर पकडू शकले नाही आहेत. मात्र या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. हॅट्रिक तिथे हुकले. मात्र 40 धावा कंप्लीट. टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळशेच्या 40 धावा कंप्लीट. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे इथे प्रयत्न करतील नवीन बॅटर बाळू आणि त्याच्याबरोबर असतील नॉन सेकंडला मिलाफ. क्यू बाई शॉर्ट ऑफ डिलिव्हरी टॅप केलाय. इकडे स्वतः भूषणला जावं लागेल. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. चेंडू इथे निर्धाव होते. वॉट अ बॉलिंग. 4 धावा 2 गडी बाद केले. टाळ्या झाल्या पाहिजेत भूषण मात्रे यांच्यासाठी. अफलातून गोलंदाजी. षटक संपलेले 4 धावसंख्या झाली ती एक्झॅक्टली 40 म्हणजे सरासरी खाली आणण्यामागे भूषण मात्रेचं काम चांगलं राहिलंय. प्रति षटकामागे 10च्या सरासरीने संघ पुढे सरकतोय. आता शेवटच्या षटकात इथे अजून 15 धावा जमल्या तर मजा येणार आहे मॅचला. बघायचं टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळशे संघ कशा पद्धतीने पुढे सरकतोय. घेऊया थोडीशी विश्रांती. पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन्टीचे
थँक्यू. शेवटच्या षटक कृष्णा पाटील. बघा अजूनही कोणी नाश्ता करायचं बाकी असेल तर प्लीज नाश्ता करून घ्या. ही शेवटची साध तुम्हा सर्वांना. कृष्णा पाटील गोलंदाजी मार करतात. स्ट्राईक एंडला बॅटर आहे मिलाफ. मिलाफनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय. याचं कारण मोठे फटकेबाजी तो करू शकतो. अगदी पहिला चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या समोर आमच्या समालोचन कक्षात. क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. अफलातून षटकार. कालचे जुने बॉल कुठे आहेत उमेश? बॉल आहे कुठे पण एक्झॅक्टली इथे? सन्मान्य राजेंद्र ठाकूर साहेब आणि दिलीप किणी साहेब इथे उपस्थित होताना दिसते. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसाच्या या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. या एकूणच स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य देणारे दोन दिग्गज व्यक्तिमत्व या परिसरातील सन्माननीय राजेंद्र ठाकूर साहेब आणि एकूणच दिलीप किणी साहेब ज्यांच्या मार्फत या स्पर्धेची विद्युत पुरवठा आपल्याला मिळाला आहे. थँक्यू व्हेरी मच दिलीपजी किणी साहेब. आपलं स्वागत आहे. कोळशेट टीम नवा चेंडू देखील 10x आहे.
धावसंख्या 46 झाले टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळशेत संघाची. आणि या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक आहे लक्षात घ्या. आणि या शेवटच्या षटकात अजून किती धावा कोळशेत संघ जमू शकेल या गोष्टीकडे आता आम्ही लक्ष करतो. थोडासा व्यत्यय आला, काही चेंडू अवेलेबल होते त्याच्यामुळे, मात्र निश्चितच त्या व्यत्ययानंतर पुन्हा एकदा जॉईन करतोय आपण ही मॅच. मिलाफ अफलातून बॅटिंग करतोय, काय फटका खेळले मगाशी आणि त्याचाच फलित म्हणून ही धावसंख्या आता 46 वर जाऊन पोहोचली आहे. कृष्णा स्लो डिलिव्हरी आहे, चेंडू हवेत, मात्र हा चेंडू डीप मध्ये आहे. दिनेश गुरव सोडणार नाहीये, चांगला झेल, अप्रतिम झेल. आणि विथ द ब्रेक चेंडूला उडवायचं होतं, मात्र जास्त एलिव्हेशन मिळालं इकडे आणि या डिस्टन्स मिळू शकलं नाहीये, त्यामुळे मिलापला परतावं लागेल. अजून एक विकेट, धावसंख्या 46 गडी बाद. नवीन बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. 46 धावा, गडीबाद झाले तब्बल 5. टीम गावदेवी कोळशेत संघ या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या मान्यवरांनी अफलातून सहकार्य दिलंय त्यांचा आम्ही निश्चितच आभार व्यक्त करणार आहोत. आणि निश्चितच नावं आम्ही या 19 षटकाच्या समाप्तीनंतर तुमच्या समोर ठेवीन मी, कारण एखादी स्पर्धा करायची आहे म्हणजे एक मोठा खर्च असतो, मात्र या सगळ्या मान्यवरांनी दिलेला हा सपोर्ट या स्पर्धेसाठी अफलातून राहिलाय. कृष्णा पाटील शेवटचे षटक हाताळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता प्रवीण उतरलेत. किती धावा अजून जमू शकतील टीम कोळशेचे खेळाडू. यावेळेला हा फटका जर बघितला तर निश्चितच स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे. जगदीश आचार्य येईपर्यंत एक धाव कंप्लीट झाले आहे. थ्रो मात्र ओव्हर थ्रो आहे. ओहो, जयेश कडे डायरेक्टली थ्रो. इथे मात्र या 2 धावा कंप्लीट. आज काय जयेशने बॅकअप दिलाय, अफलातून बॅकअप दिलाय, मात्र तो इंजरी मध्ये दिसतोय. कदाचित स्ट्रेचिंग त्याने केलं नाहीये आणि स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे मित्रा. आणि संडेला सुद्धा लक्षात घ्या, वर्गमित्र चषक आहे, तुला फिट राहावं लागेल. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 48. 48 लॉस ऑफ 5 विकेट टीम कोळशेत मास्टर्स. कृष्णा पाटील टार्गेट करायला गेले, चेंडू फुलटॉस हाताळलाय, मात्र हा चेंडू हवेत. भूषण मात्र सोडणार नाहीये. वड कॅच. ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली आज, अतिशय चांगले झेल टिपले टीम राहीन, खास करून दिनेश गुराव. त्यानंतर आता आपण बघितलं तर निश्चितच भूषण मात्रे आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला अरुण आंबोकरनं झेल टिपलेला झेल अफलातून होता, त्यामुळे क्षेत्ररक्षण अफलातून राहिले. त्यानंतर निश्चितच बॅकअप आपण आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे जयेश भोईर यांचा. प्रवीण परतलेत, फटका चांगला होता मात्र जास्त एलिव्हेटच्या आला. 48ला 6 विकेट टीम कोळशेत मास्टर्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश उतरलाय. बघा उकाडा वाढत चाललाय मित्रांनो, हवेचं प्रमाण आहे या मैदानावर अगदी खारे वारे ज्याला आपण म्हणतो ते खारे वारे जबरदस्तरित्या या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि मनापासून कौतुक आहे इकडच्या सगळ्या मान्यवरांचं ज्यांनी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला दिलंय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक काय एज लागले आणि यशांच्या पाठीमागे निवास भोईरचा हा झेल. अजून एक विकेट, 22ला परतावं लागते.
बघा 7 गडी बाद झाले टीम कोळशेत मास्टर्सचे. पहिला गडी बाद झाला धावसंख्या 11, दुसरा गडी बाद झाला धावसंख्या 11, तिसरा गडी बाद झाला धावसंख्या 38. ही पार्टनरशिप इम्पॉर्टंट होती आणि तिथून नंतर मग विकेट्स कालांतराने आले. चौथा फलंदाज 38 धावांवर बाद, 46 धावा होत्या. पाचवा फलंदाज बाद झाला, 48 धावा होत्या. सहावा फलंदाज बाला आणि आता 48 धावा आहेत. 7 गडी बाद झालेत. नवीन बॅटर आता रामचंद्र मैदानाच्या आतमध्ये. कोळशेत मास्टर वर्सेस राई मास्टर पहिली मॅच सुरू आहे. थोडासा व्यत्यय आला या मॅच मध्ये, मात्र तरी देखील चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे या मैदानामध्ये. अफलातून मैदान आहे, 360 डिग्री मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. आई सतीदेवी उघाडी रोडचं हे मैदान घोडबंदर परिसरातील अगदी किल्ले घोडबंदरच्या पायथ्याशी असलेलं. वेल बोल्ड कृष्णा पाटील. अप्रतिम चेंडू होता. इथे विकेट देखील येते रनआउटच्या रूपानं. त्यामुळे अजून एक विकेट. 8% बसले टीम कोळशेत मास्टर्सला आणि एकूणच इथे इनिंगची समाप्ती. 46 धावा झाल्या होत्या. तो षटकार आला होता, तिथून व्यत्यय निर्माण झाला आणि तिथून मॅच थांबली. आणि त्या मॅच थांबल्यानंतर ती कामगिरी आकर्षक राहिली, ती म्हणजे टीम राहायची. टीम राहिला विनंती करतोय, डगआउट इकडे आहे, लक्षात घ्या. प्लेयर स्टँड इकडे आहे, सर्वांनी इकडे यायचं आहे. सन्माननीय राकेश गरज साहेब इथे उपस्थित होते आणि कदाचित ते देखील खेळणारा दिसणार आहेत, नो डाऊट. रिटायर्ड खेळाडू आहेत आणि निश्चितच जेवढे सगळे आमचे रिटायर्ड खेळाडू आहेत पुढच्या प्रेक्षणीय मॅच मध्ये. राजू दादा तू देखील रिटायर्ड झालास मास्टर मधून? कधी, केव्हा? आणि तुझं लेटर दाखवा मला. लक्षात घ्या, पुढच्या मॅच साठी 2 संघ इथे उपस्थित मला वाटतं आहेत. रेडी राहायचंय. टीम रेड आणि टीम येलो, दोन्ही संघाने उपस्थित राहायचे आणि आपण टॉस करणार आहोत. मात्र या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य देणारे आमचे सगळे मान्यवर, त्यांची नावं पुढील प्रमाणे. सन्माननीय राजेंद्र शांताराम ठाकूर साहेब यांच्या मार्फत देखील जबरदस्त आर्थिक सहकार्य. चंद्रकांत दादा वैती, नितीन पाटील साहेब, केशव केणी साहेब, परशुराम वैती साहेब, राकेश काना गरजजी, दत्ता म्हात्रेजी, नितीन दराडेजी, भरत वैतीजी, प्रभाकर वैतीजी, परमेश्वर वाघमारेजी, वैभव केणीजी, रवी पाटील, सिकंदरजी, बालचंद्र केणी साहेब, दिव्यांश केणी, रमेश चिंतामण वैती साहेब यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट आहे. दिशा गार्डन यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य. महेश मोहिती यांच्या मार्फत पाण्याची व्यवस्था. मयूर जावई यांच्या मार्फत छोट्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विनोदजी मात्रे यांच्या मार्फत 2 दिवस चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदार यांच्या मार्फत फूड बॅगची व्यवस्था करण्यात आली आहे. किंजल हेमंतरे यांच्या मार्फत मॅनेज मॅचसाठी थंड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राजेश वारकडे यांच्या मार्फत देखील झेंडे देण्यात आलेले आहेत. उमेश मोहिते, नागेश केणी साहेब, संजय पाटील, अविनाश, नितीन गरजी, हेमंतरे, मंदार, महेश मोहिते, अजय तरे, निलेश भोईर, सागर वैती आणि कृष्णा गरत यांच्या मार्फत देखील चांगलं सहकार्य. आणि सन्माननीय दिलीप मोरेश्वर केणी यांच्या मार्फत लाईटची व्यवस्था करण्यात आली, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. राहुल कमलाकर पाटील, गोपाल गुप्ता, दत्तात्रय तरे या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. काही सन्मान आता आम्ही लगेच करतोय मुख्य मंचावर. मी विनंती करतोय या आई गावदेवी घोडबंदर मास्टर टीमला आपण सन्मान करूया. सन्माननीय राजेंद्र ठाकूर साहेब या एकूणच स्पर्धेसाठी त्यांच्या मार्फत जबरदस्त सहकार्य आलंय आणि राजू दादाचे हे निश्चितच आर्थिक सहकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. धन्यवाद दादा, आपलं असंच सहकार्य मिळत राहील आणि निश्चितच आपले प्रेम असंच अबाधित राहील. तर राजू दादांचा एक खास सन्मान आपण या मुख्य मंचावर करणार आहोत, तो म्हणजे नागेश दादा यांच्या शुभ हस्ते. वेलकम राजेंद्र ठाकूर साहेब, आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावर. बघा प्रेक्षणीय सामन्यामध्ये विरोधी संघ आहे त्यामुळे ते सन्मान स्वीकारत नाहीयेत. मात्र दादा प्लीज आज थोडंसं जरा सांभाळून घ्या. राजेंद्र ठाकूर साहेब यांचा सन्मान करताना नागेश आणि अजय तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे राजू दादा आपलं आणि निश्चितच मनापासून धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. अजून एक खास सन्मान करूया, तो म्हणजे अजून एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज घोडबंदर मास्टर्स हा, तो म्हणजे अलंकार तरे. अलंकारला विनंती करतो यापुढे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नितीन गरत आणि संजय पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया अलंकार तरे यांचा. या परिसरातील एक अफलातून खेळाडू, मात्र प्रत्येक स्पर्धांसाठी अलंकारचा असलेले सहकार्य निश्चितच अविस्मरणीय आहे. त्यामुळे अलंकारचा हा विशेष सन्मान आम्ही करू इच्छितोय. नितीन गरत आणि संजय यांच्या माध्यमातून थँक्यू व्हेरी मच अलंकार तरे.
नेहमीच सपोर्टिव्ह व्यक्ती, कुठलेही काम आणि क्रीडाविषयी काही काम असेल तर अलंकारला भेटा, तुमची कामं होतील मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच अलंकार, आपलं स्वागत आहे. अजून एक विशेष सन्मान करूया सन्माननीय राकेशजी गरज साहेब यांचा. त्यांनाही विनंती करतोय की आमचा हा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. आई गावदेवी घोडबंदर मास्टर यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान आम्ही करतोय, तो म्हणजे राकेश गरज साहेबांचा. उमेश यांना विनंती करतोय की त्यांच्या हेमंत रे आणि उमेश यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते हा विशेष सन्मान करूया आपण राकेश गरज साहेबांचा. चेंज करतायत का ते? ओके चला आपण दिलीप मुनीश्वर किणी साहेबांचा सन्मान करूया. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्लीज, राईट टीम बॅटर पाठवा. दिलीप मुनीश्वर, दिलीप किणी साहेबांचा. येस नक्कीच मैदानाची कामं होत राहतील साहेब, मात्र तुम्ही जे सहकार्य देताय ते अफलातून आहे, कारण ही सगळी लाईटची व्यवस्था दिलीप मुनीश्वर किणी साहेबांच्या मार्फत झाले आणि त्यांचाही विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. राकेश गरज साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत, त्यांचाही विशेष सन्मान आम्ही करतोय. मला पूर्ण कल्पना आहे, आजही राकेश गरज साहेबांची एक स्पर्धा आठवते अगदी 2009ची, ज्यावेळा आम्ही पहिल्यांदा इथे ते खारलँड मैदान होतं, त्यावेळा इथे आम्ही आलो होतो. 2009ची ती गोष्ट. थँक्यू व्हेरी मच राकेशजी गरज, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि दिलीप किणी साहेबांचा सन्मान करण्यासाठी देवेश रायकर आणि मंदारला विनंती करतोय की त्यांच्या शुभस्य आपण दिलीप किणी साहेबांचा सन्मान करूया. या मंदार आणि देवेश या प्लीज. मंदार आणि देवेश रायकरला विनंती करतोय की त्यांच्या शुभस्य आपण सन्मान करूया, तो म्हणजे दिलीप मुनीश्वर किणी. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय, मात्र कनेक्शन नसेल तर काम कसं बनेल, त्यामुळे ही सगळी लाईटची व्यवस्था सन्माननीय दिलीप किणी साहेबांच्याकडून झाली. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी नक्कीच झाल्या पाहिजे. धन्यवाद. आपलं हे सहकार्य निश्चितच आमच्यासाठी बहुमूल्य आहे आणि निश्चितच आपणास देखील उदंड आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आई गावदेवी संघ आपला आभारी आहे. थँक्यू. चला मॅचकडे वळूया, जास्त वेळ घेताय तुम्ही. चला टीम कोचेस सजवा क्षेत्ररक्षण प्लीज. चला आता आपण टॉस कडे वळूया. एका बाजूला टीम रेड आणि दुसऱ्या बाजूला टीम येलो. मॅच चालू करा प्लीज. आणि आपण टॉस देखील करणार आहोत एका बाजूला, कारण रेड टीमचा कॅप्टन कोण आणि येलो टीमचा कॅप्टन कोण हा देखील एक महत्त्वपूर्ण क्षण आपल्याला पाहायला मिळेल. अच्छा, आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस करणार आहोत. चालेल, ही मॅच संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. म्हणजे एका बाजूला जशा मॅचेस होतात ठाणे रायगड, तसं काहीतरी चित्र स्पष्ट आहे. आणि या मॅचची चर्चा अगदी महिने चालते, त्यामुळे भरपूर तयारी. मात्र वैती साहेब टेन्शन नाही, तुमचा एक बॉलर आहे राजेंद्र ठाकूर साहेब, एक षटक हाताळणार आहेत. तर पुढचे गोलंदाज बघा, लवकर बघा. चला मॅच ऑन करा. जास्त वेळ घेत आहे तुम्ही मित्रांनो, लक्ष घाला क्रिकेटकडे मित्रांनो. एक सामना ऍटलिस्ट विचार केला तर 1 तासाच्या आत संपला पाहिजे. मी जास्त वेळ दिलाय तुम्हाला. वेलकम ब्रायन, स्वागत आहे तुझं मित्रा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, निवास भोईरचा हा कडक स्ट्रोक. जशी सुरुवात समोरच्या संघाने केली होती तशी सुरुवात इथे टीम राईने सुद्धा केली आहे. वेल प्लेड निवास भोईर. 4 धावा, खणखणीत चौकार कव्हरला. संदेश हेमंत पाटील यांना विनंती करतोय की व्यासपीठावर या प्लीज. संदेश हेमंत पाटील प्लीज या. निवास भोईर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. यशांच्या पाठीमागे चांगलं काम तिथे दीपक यांचं मिलाफ आहे, सॉरी. मात्र निश्चितच अप्रतिम यशरक्षण इथे आपल्याला पाहायला मिळते. निवास भोईर पुढे आले होते, मात्र ते आय थिंक सुखरूप आहेत. एकूणच क्रीजच्या आतमध्ये दुसऱ्या चेंडूवर डॉट आलाय, पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. सुरुवात आकर्षक राहिली आहे. षटका मागे सरासरीकडे लक्ष दिलं तर निश्चितच आपण बघतोय या 10ची सरासरी आहे, कारण 49 धावा या विजयासाठी आहे. मागच्या काही चेंडूमध्ये धावा आल्या नव्हत्या टीम कोळशेच्या आणि म्हणूनच ही धावसंख्या 50च्या आत राहिली आहे. आणि जो अंदाज आम्ही वर्तवला होता की
राई संघाने जर 50च्या आतमध्ये कोलशेट टीमला रोखलं तर निश्चितच त्यांचे विजयाचे पर्सेंटेज वाढतील आणि कदाचित तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कारण बॅटिंग लाईनअप राई संघाची बॅटिंग लाईनअप क्लास आहे. आपण हे दोन बॅटर बघतोय मैदानाच्या आतमध्ये, निवास भोईर आणि जगदीश आचार्य, त्यानंतर दिनेश गुरव, अरुण आंबोकर, त्यानंतर जयेश भोईर, भूषण म्हात्रे. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. कृष्णा पाटील नो डाऊट. गोलंदाजी मार्कवर विक्रमला तुम्ही पाहू शकता. पुढचा चेंडू निवास साडी बॅकफुटला खेळले, टो लागलाय, चेंडू अगदी हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. वॉट अ कॅच, सुपर कॅच, अगदी चांगला झेल तिथे कुणालच्या माध्यमातून टिपला जातोय आणि खेळी संपुष्टात येते. ती म्हणजे निवास भोईर यांची. विकेट डाऊन. निवास परतला, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, मात्र तो लवकर बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पाटील, अजून एक महत्वपूर्ण खेळाडू टीम राईचा, अष्टपैलू खेळाडू. उभं राहावं लागेल. इथं संख्या जरी मोठी नसली तरी देखील अतिशय चांगलं क्रिकेट दाखवा लागेल टीम राईला. तर दुसऱ्या बाजूला टीम कोळशेत प्रयत्न करते की जास्तीत जास्त विकेट जर आपण मिळवले या मॅचमध्ये तर हे मॅच जिंकण्याचे पर्सेंटेज आपले देखील वाढतील. त्यामुळे इथे विकेट फॅक्टरसाठी जाणार आहेत गोलंदाज विक्रम. लाफ्ट केला ऑन साइडला, हा पाडे स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू मात्र इथून ट्रॅव्हल होणार का सीमारेषेच्या बाहेर? यस झालाय. कृष्णा गेल्या गेल्या चौकात टोकतोय. हा पाडे स्ट्रोक होता, अजून फुल बॅट तो स्विंग करू शकला असता, मात्र हा पाडे स्ट्रोक देखील 4 धावा देऊन जातोय. वेलकम रन फॉर टीम राई. थँक्यू. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेत टीम राईसाठी. निवास भोईरच्या बॅटमधून 1 आणि 1 चौकार कृष्णा पाटीलच्या बॅटमधून. एन्जॉय करूया ही मॅच आपण. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा उडवायचा आहे तो चेंडू आणि बॅटचा एक्झॅक्टली संपर्क नाही आहे. इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला भरपूर पुढे गेले होते जगदीश आचार्य. चांगला थ्रो तिकडे मिलाच्या माध्यमातून मात्र हा चेंडू इथे डॉट येतोय. त्यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायला गेलेत. या गोष्टीची खरंच गरज आहे का? मात्र ही षटक बघा कसं संपलंय. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 8. 2 चौकार आले, मात्र नंतरचे 4 चेंडू डॉट आहेत. लक्षात घ्या, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर डॉट, चौथ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर डॉट. त्यामुळे हे षटक थोडंसं वेगळं ठरलंय एकूणच टीम कोळशेत आणि टीम राईसाठी. धावसंख्या 8 झाली आहे, म्हणजे अजूनही करायच्या आहेत 41 धावा आणि षटक शिल्लक आहेत ती म्हणजे 4. क्या बात आहे. पुढच्या सामन्याची गटबाजी सुरू झाली आहे आणि संघात कोण कोण आणि हा आमचा खेळाडू तुम्ही का चोरला, तुमचा खेळाडू आमच्यात का नाही, या गोष्टींची गटबाजी सुरू झाली आहे. मात्र हा प्रेक्षणीय सामना तमाम प्रेक्षकांच्या माहितीसाठी लक्षात घ्या. घोडबंदर परिसरातील जे खेळाडू रिटायर्ड झालेत त्या सगळ्या खेळाडूंसाठी ही पर्वणी. अगदी 60+ बरेच खेळाडू दिसतील, पण 50+ बरेच खेळाडू दिसतील. त्यामुळे निश्चितच या सामन्याकडे लक्ष आहे. अनेक अनेक मान्यवर या सामन्यामध्ये तुम्हाला दिसतील. चंद्रकांत दादा वैती, तसेच दिलीप किणी साहेब, रणजित किणी साहेब सोबत दिसतील. राजेंद्र ठाकूर साहेब तुम्हाला दिसतील. नागेशला तुम्ही पाहू शकता. राकेश काना घरत यांना तुम्ही पाहू शकता. अनेक मान्यवर मंडळी तुम्हाला एकूणच प्रेक्षणीय मॅच मध्ये पाहायला मिळतील. कारण एकूणच वर्षभरात 2 प्रेक्षणीय सामने होतात अशी माहिती मिळाली आणि त्याची चर्चा अगदी घोडबंदर परिसरात असते. आणि त्या सामन्याचे खास पंच देखील मला वाटतं वेगळे असतील. यस अलंकार, पंच वेगळे असतील राईट. पंचाच्या भूमिकेत आय थिंक अलंकार असेल तिकडे. त्यामुळे आताच कॉम्प्रो करू नका वैदी साहेब, आताच कॉम्प्रो करू नका प्लीज, विनंती करतोय. चांगले क्रिकेट दाखवा, कॉम्प्रो करू नका.
गोलंदाजी मार्कवर येतोय अमोल. स्ट्रायकेटला बॅटर आहे जगदीश आचार्य. ड्राईव्ह बघा, क्लास ड्राईव्ह आहे जगदीशच्या बॅटमधून. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला. या घडीला ही दुसरी धाव कंप्लीट होताना दिसते. गुड क्रिकेट बाय कृष्णा. या 2 धावा संघाची धावसंख्या 2 आकड्यामध्ये प्रवेश करते. धावसंख्या 10, अजून 39 ची गरज आहे. 39 रिक्वायर्ड रन्स टू विन. पहिला सामना राई वर्सेस कोळशेत मास्टर्स. डीका स्पोर्ट्स लाईव्ह. एका कॅमेराने सगळ्या काही गोष्टी पकडल्या जातात. वेल डन कॅमेरा पर्सन दीपक के साथ मैं हूं. फ्लिक करायचा प्रयत्न, मात्र इथे जर बघितला तर निश्चितच ऑन द बॅट आले का या गोष्टीकडे पंचांकडे जावं लागेल. येस बॅटने आले. थँक्यू व्हेरी मच. अगदी स्लाइड दिसून आले तिकडे, त्यामुळे एक धाव इथे मिळते आहे. अमोल उंचपुरे गोलंदाज आहेत. हा एम ॲक्शन आहे. लक्ष असेल ते म्हणजे कृष्णा पाटील यांच्याकडे आतापर्यंत 1 चौकार, त्यानंतर 2 डॉट खेळलेत. सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल या एकूणच मैदानामध्ये. ज्यावेळेला 360 डिग्री मैदान असतं त्यावेळेला तुमच्याकडे भरपूर व्ह्यू पॉईंट असतात आणि त्याचा विचार व्हायला पाहिजे. आता कृष्णा वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. इथे हलकीशी एज दिसून आली होती. हा झेल सुटलाय, मात्र एक धाव इथे मिळते. एक धाव अजूनही संघाच्या स्कोर कार्डवर. अप्रतिम ड्रेस कोड, अप्रतिम ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. टीम कोळशेत, गावदेवी कोळशेत मास्टरचा ड्रेस कोड बघा, अप्रतिम आहे. ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. तश्विनी हॉटेल्स यांच्या मार्फत तो स्पॉन्सर करण्यात आलाय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पटका आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला दीपक यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. गुड फिल्डिंग. या मॅच मध्ये जर कोळशेत टीमला यायचं असेल तर धावाही अडवायचे आहेत आणि विकेटी घ्यायचे आहेत. त्यामुळे कसून कामगिरी करावी लागेल, कारण कुठलाही क्षण ही मॅच हातातून जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड दाखवायचा आहे, कारण एक एक क्षण इम्पॉर्टंट आहे या मॅचला. अमोल वर्सेस कृष्णा. चांगला ड्राईव्ह, पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह. इथे मात्र दीपक यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. गुड शॉट बाय कृष्णा पाटील. 4 धावा. या उपयुक्त 4 धावा आहेत टीम राईसाठी, कारण या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता 17 वर जाऊन पोहोचले. सरासरीच्या दृष्टीने संघ पुढे सरकते, ही गोष्ट चांगली आहे. कारण लक्षात घ्या, कोणतेही टार्गेट असो, छोटं टार्गेट असो किंवा मोठं टार्गेट असो, तुम्ही ज्या ज्या वेळेला प्रति ओव्हर ती धावगती मेंटेन करताना त्या वेळेला समोरच्या टीमवरचा दबाव वाढत जातो. आणि तीच गोष्ट राई संघ इथे करताना दिसतोय. भले एक विकेट गेली आहे, मात्र त्यानंतर पार्टनरशिप क्रिएट होताना दिसले या दोन्ही बॅटरमध्ये. तयारी अगदी चोख आहे. या स्पर्धेची तयारी अगदी चोख आहे. आज अनेक संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयदरावी राई मास्टर संघ आपण पाहतोय, कोळशेत संघ आपण पाहतोय. त्यानंतर एक प्रेक्षणीय मॅच नवगडचा संघ देखील इथे उपस्थित झालाय. यावेळेला लाफ्ट करायचा विचार, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 17. मात्र इथे संघ थोडासा 3 धावांनी अजूनही मागे आहे. मात्र एनिवे नो डाऊट मोठी धावसंख्या राही आहे. 18 चेंडूचा खेळ राहिला. 18 चेंडूमध्ये करायच्या 32 धावा. त्यामुळे इक्वेशन जर बघितलं तर अजूनही 11च्या घरात आहे. ही मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघ जिंकू शकतील. गरज आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. कोण जिंकेल हा सामना? पुन्हा एकदा तोच प्रश्न. अनेक संघ येताना दिसत आहेत. त्या सर्व संघांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या आगरी कोळी समाज मंडळाच्या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी मास्टर्स घोडबंदर टीमच्या वतीनं धीरज तरे यांनाही विनंती करतो की या मान्यवर कक्षामध्ये. धीरज तरे साहेब प्लीज या मान्यवर कक्षामध्ये. आपलंही स्वागत आम्ही करणार आहोत. मात्र चर्चा होते पुढच्या प्रेक्षणीय मॅचची. कोणता फलंदाज जबरदस्त बॅटिंग दाखवणार आहे?
मात्र तो सामना किती षटकांचा असेल? 4 ओव्हरचा असेल की 5 ओव्हरचा? 5 ओव्हरचा मॅच असेल. क्या बात आहे. बघा प्रेक्षणीय मॅच राजू सर. किती 4 ओव्हर की 5 ओव्हर? 5 ओव्हर सांगितलं. क्या बात आहे. एका बॉलरला 2 ओव्हर आहेत. क्या बात आहे राजू साहेब. आता चेंडू घ्यावे लागतील. ही बघा ही रेड टीम आपल्याला दिसते. दत्ता तरे साहेब आहे, चंद्रकांत वैदी साहेब आहे, तसेच राजू ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच पद्माकर तरी सुद्धा पाहायला मिळतील. नितीन गरज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला संघ आहे. आणि नाना आमचे जेवणवाले नाना. क्या बात आहे. चला मॅच ऑन करा प्लीज. मॅच ऑन करा. जास्त वेळ जातोय. बघा जी काही तुमची निवड झाली आहे त्या निवडीनुसारच खेळा. 18 चेंडू 32ची गरज. गोलंदाजी मार्क वर आलाय 20 कुणाल आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहे जगदीश आचार्य. 18-32 सरासरी जवळजवळ 11ची आहे. फुल पिच डिलिव्हरी आहे. फुल टॉसला कन्वर्ट केलंय डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील होणार आहे कारण प्रोटेक्शन डीप मध्ये असलं तरी देखील थोडंसं फंबल पाहायला मिळतोय या 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट जगदीश आचार्याचं. पूर्ण कल्पना आहे इथून ही मॅच आपल्या हातातून जाऊ नये यासाठी थोडा वेळ अजून द्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. मी माशी देखील म्हटलं होतं. दिनेश गुरव यायचा बाकी आहे, जयेश भोईर यायचा बाकी आहे, कमलेश यायचा बाकी आहे, भूषण म्हात्रे यायचे बाकी आहेत. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय जगदीश आचार्याचा. चेंडू डी पेक्षा कव्हरलाय. दुसरी धाव नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण भावेचं आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 20 झाली आहे. एकोणतीस धावांची अजूनही गरज आहे. कुणाल लक्ष देतोय की क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत आणि कदाचित म्हणूनच इथे 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. त्यामुळे थोडंसं अजून क्षेत्ररक्षणाचा फास आवडावा लागेल. प्लेन मिस. जागेवर झेड करण्याचा प्रयत्न होता. चेंडूकडे लक्ष नव्हतं. चेंडूच्या रेषेतही कुठे नव्हते. चेंडू निर्धाव. कर्णधाराचे मेसेज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. गरज असते या सगळ्या गोष्टींची. वेल प्लेड. चांगला फटका. इथे जास्तीत जास्त धावा मिळतील. कृष्णा पाटीलला चेंडू लँड होताना दिसतोय अगदी सीमारेषेच्या पार. अफलातून फटका. काय कटचा फटका दाखवला. लेट कट केलं होतं आणि हा जबरदस्त चौकार कृष्णा पाटीलच्या बॅट मधून. 4 धावा. चेतन किणी यांचं स्वागत करतोय आम्ही या मुख्य मंचावर. आसनस्थ व्हा. वेलकम चेतन किणीजी. स्वागत आहे आपलं. कुणाल सजय तो म्हणजे कृष्णा पाटील यावेळा समोर खेळलाय. अतिशय जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. नाही सोडणार जेल इथे विक्रम. हा महत्वपूर्ण क्षण या मॅच मधील. कृष्णाने चौकार ठोकला आणि कृष्णा परतलाय. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 24 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 2.
वेल प्लेड कृष्णा पाटील. 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. काही चेंडू डॉट जरूर केले मात्र तरी देखील चांगली इनिंग खेळले आहेत कृष्णा पाटील. धावसंख्या 13 केल्या 9 चेंडू मध्ये कृष्णाना. नवीन बॅटर होता भूषण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक जबरदस्त खेळाडू टीम राहायचा. धावसंख्येकडे लक्ष करूया. 24 धावा झालेत. अजूनही गरज आहे 25 धावांची. गेल्या ऑन साइडला लक्ष घालतोय भूषण म्हात्रे. कुणाल ओ यावेळेला काय स्कूप केलंय. व्हेरी बेस्ट फ्रॉम मिस्टर भूषण म्हात्रे. 4 धावा विचार केला होता. अफलातून स्कूपचा फटका. वेल प्लेड भूषण. 4 धावा. दोन षटकात आता 21 धावांची गरज आहे. सरासरी थोडीशी खाली येते तरी देखील या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. मात्र सुरुवात बघा. निवास पहिला चेंडू चौकार. जगदीश पहिला चेंडू 2 धावा. कृष्णा पहिला चेंडू 4 धावा. भूषण पहिला चेंडू 4 धावा. अफलातून सुरुवात प्रत्येक खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. आता 12 चेंडू 21 धावा. आकडा जरी उलटा असला तरी देखील ही कामगिरी करावी लागेल टीम राहीला. तर दुसऱ्या बाजूला ही धावसंख्या डिफेंड करावी लागेल ती म्हणजे टीम कोळशेतला. कोणता गोलंदाज आणतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मात्र त्या गोलंदाजाला कमीत कमी धाव्यामध्ये इथे विकेट देखील घ्याव्या लागतील. एक चांगला सामना तुमच्या समोर आहे मित्रांनो. टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळशेत वर्सेस टीम जय धारावी राई मास्टर्स. 12 चेंडू 21 धावा हे गणित. जगदीश आचार्य चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. भूषणना आल्याच आपले इरादे स्पष्ट केलेत. काय स्कूप खेळला. अगदी हा विचार मगासपासून झाला असेल की थोडा जरी शॉर्ट प्लेन डिलिव्हरी असेल तर मी त्याचा वापर करणार आहे. वेल प्लेड भूषण म्हात्रे. आम्ही देतो गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 21 धावा. राजकी कोळशेत समोर खेळून काढलाय. चांगला ड्राईव्ह आहे. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. चेंडू उचलेपर्यंत या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. वेल प्लेड जगदीश आचार्य तितकं चांगलं साथ देतोय भूषण म्हात्रे. भरपूर गरजेचं आहे तुमचं कोऑर्डिनेशन. कारण यस नो वेट या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्ही विकेटच्या मध्ये चांगली धाव घेऊ शकता. आणि तीच गोष्ट इथे पाहिली. पहिली धाव भरपूर वेगाने पूर्ण केली होती. भूषणला पूर्ण कल्पना होती थोडंसं जरी चान्स मिळाला तर दुसरी धाव कंप्लीट होणार नाही. गुड क्रिकेट. नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क. इथे फ्लाईट चांगली होती अमितची. या चेंडूने बीट केलंय ते म्हणजे जगदीश आचार्यला. चेंडू डॉट आलाय. दहा 19. पुन्हा एकदा मोठा फटक्याची गरज. मला वाटतं काय चाललंय थोडंसं अजून इथे लक्षपूर्वक कामगिरी करायला पाहिजे. मात्र गोलंदाज अमितचं मी कौतुक करेन. पहिला चेंडू त्यांनी वर पिच केला. त्यानंतर त्यांनी बघितलं की मी जर वर पिच केला तर जगदीश खेळून काढणार आहे. त्यामुळे मागचे दोन्ही चेंडू अगदी शरीरापासून दूर टाकलेत. याला म्हणतात अतिशय चांगलं कमबॅक. याला म्हणतात क्रिकेट ब्रिलियन्स. आणि ते ब्रिलियन्स दाखवताना आम्ही आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडू आलेत फक्त 2 धावा. त्यामुळे आता 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. इथे आता प्रेशर वाढत चाललाय टीम राईवर. प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे. जिंकणं गरजेचं आहे इथे स्पर्धेत राहायचं असेल तर. यावेळेला अगदी बॅटचा टो लागतोय. चेंडू अगदी लॉंग लेग रिजन मध्ये आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होणार आहे. या 2 धावा. धावसंख्या 32. 17ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 8. चांगला सामना. मात्र काही खेळाडूंनी तिथे पॅडअप केला असेल. जयेश भोईर आणि कमलेश कदाचित लक्ष देऊन असतील की इथे जर विकेट आली तर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. मला वाटतं जयेशला जावं लागेल.
अमित बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, खराब फटका. इथे भरपूर गॅप आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आपण बघतो 30 सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू आहेत. त्याला आपण बघतोय ते म्हणजे एक फ्लाय स्लिप मध्ये आहे आणि त्यांच्यावर एक गली रिझन मध्ये आहे. मात्र तरी सुद्धा बॉलर बॅक ड्राईव्ह, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव येतोय. आता 7 चेंडू 17 धावा. इथे मोठा फटका आता खेळावाच लागेल. वेल बोल्ड अमित, वेल बोल्ड. या षटकानं टीम कोळशेतला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणलंय. अप्रतिम गोलंदाजी, दिशांत टप्प्यावर कंट्रोल दाखवलाय आणि बॅट्समनला जी रूम हवी आहे ती रूम दिली जात नाहीये. चांगली गोलंदाजी. यावेळेला हा फटका धावा देऊन जाणार आहे. अगदी आपण बघतोय बॅकफुटला खेळले, तिथून कट केला आणि जे 2 क्षेत्ररक्षकांविषयी मी चर्चा करत होतो त्या 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू फरार झालाय. अगदी थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. बघा या चौकारानंतर एक मोठा विक्रम घडलाय. एकदा जोरदार टाळ्या जगदीश आचार्यासाठी. या हंगामात पहिल्या 500 धावा करणारा खेळाडू ठरलाय जगदीश आचार्य. वेल प्लेड जगदीश. आणि निश्चितच ही राई गावासाठी एक मानाची गोष्ट आहे की आपला खेळाडू या हंगामात पहिल्यांदा आपण बघतोय 500 धावा करतोय. मोठी अचीवमेंट आहे. वेल डन. आणि हे बघा टीम रेड आपण पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला क्या बात आहे, भरतदादा वैदी सुद्धा जॉईन करतायत. त्यामुळे कडक बॅटल राजू ठाकूर आणि भरतदादांचं एक कडक बॅटल पाहायला मिळेल. आताच तापवतोय मी थोडस. एका बाजूला चंद्रकांत वैती, दुसऱ्या बाजूला राकेश गरत, एका बाजूला राजेंद्र ठाकूर तर दुसऱ्या बाजूला भरत वैती. चांगलं बॅटल आहे. दत्ता तरे वर्सेस नागेश. तसेच एका बाजूला चंद्रकांत तरे तर दुसऱ्या बाजूला दत्ता. बघा रेड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येस, डिका स्पोर्ट्सचा कॅमेरा सुद्धा रेड संघावर आहे. टीम ठाणे का आणि आता टीम येलो म्हणजे टीम रायगड. क्या बात आहे. कुठे आहे उस्मान पटेल, कुठे आहे? क्या बात आहे. रायगड टीम मध्ये बघा भरत वैती म्हणजे एकूणच घाऱ्या. योगेश पेनकर घाऱ्या, प्रभाकर आणि चंद्रकांत तरे एक नंबर माट्या. नो डाऊट अफलातून खेळाडू तो म्हणजे पंकज जाधव आपल्याला पाहायला मिळेल, षटकारांचा बादशाह. त्यामुळे ही टीम आपल्याला पाहायला मिळते राकेश घरत यांची. येलो टीम. कमी आहेत का खेळाडू? कमी दिसत आहेत मला. स्टेपनी घ्यावी लागेल वाटतं. आणि कैलास किनी सुद्धा आहेत. क्या बात आहे. चांगली बॅटिंग करणार आहेत आज. मात्र चला लक्षात घ्या 5 ओव्हरची मॅच आहे. थोडंसं जरा स्ट्रेचिंग वगैरे करून घ्या. क्रॅम्प वगैरे आले नाही पाहिजे. चला मॅच ऑन करा. लास्ट ओव्हर आणि 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर कोण येणार? दीपक पाटील कोळशे टीमचा महत्वपूर्ण खेळाडू. भूषण स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे जगदीश आचार्य. या एकूण संघात 500 धावा करणारा पहिला खेळाडू ठरलाय जगदीश आचार्य. आणि आता 6 चेंडू 13 धावा. हे गणित कोण सोडवणार? भूषण माद्रे की अजून कोण? तर एकूणच दोन्ही संघांची लिस्ट आले आमच्याकडे. प्लेयर लिस्ट आले. ठाणे आणि रायगड हीच नाव आहेत. क्या बात आहे. आम्ही असंच बोललो होतो. मात्र ठाणे आणि रायगड वाया घोडबंदर. पुढचा सामना प्रेक्षणीय सामना आहे आणि दोन्ही कर्णधार आपल्या टीम जुळवा सुरू आहे. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. मात्र इथे मॅच ऑन आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे टीम रायला. तरी 6 चेंडू मध्ये या धावा रोखायच्या आहेत टीम कोळशेतला. दीपक पाटील महत्वपूर्ण खेळाडू. गोलंदाजी मार्कवर. चला जास्त वेळ जातोय प्लीज.
बघा इतर गोष्टींचाही विचार करत चला मित्रांनो. मॅच कधी ऑन झाली होती. भूषण म्हात्रे हा चेंडू आपण बघतोय आउटसाइड द ऑफ स्टंप आहे का. यस आहे. वाईडचा इशारा कारण ऑलरेडी ते आउटसाइड द ऑफ स्टंप खेळत होते आणि ती लाईन त्यांनी ब्रेक केले. वाईडचा इशारा झालाय. मास्टरला एकच वाईड असतो लक्षात घ्या. ती लाईन जर क्रॉस झाली तर तो वाईड आहे. येस आम्ही इथे चेक करतोय पुन्हा एकदा चेक करतोय नो डाऊट पंचांनी नोंद केले मित्रांनो. आता चला आपण पुन्हा एकदा चेक करूया कारण जी लाईन आहे चप्पल बिपल नाही एकच लाईन आहे. कर ना चेक. अंपायर डिसिजन फायनल असं लक्षात घ्या मित्रांनो. हे प्रत्येक ठिकाणी आपण सांगतो असं काही वेगळं नाहीये. येस नो डाऊट अगदी लाईनच्या बाहेर सुद्धा गेलाय नो डाऊट त्यामुळे वाईड आहे. चला मॅच ऑन करा. 12ची गरज आहे आता. 6 चेंडू मात्र पुढची मॅच आणि या पुढच्या मॅच साठी भरपूर प्रयत्न आणि त्यांच्याशिवाय ही मॅच होत नाही. ते आमचे धीरज तरे साहेब सुद्धा इथे आलेत. थँक्यू धीरज दादा स्वागत आहे आणि तुम्ही मॅच रेफरी आहात. राई संघाने जर षटकार ठोकला तर राकेश खरत साहेब यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाहीये. भूषण का धावत नाहीये. इथे पोहोचू शकले असते डेंजर एंडला ते म्हणजे जगदीश. मात्र इथे एक धाव अजूनही गरज आहे ती म्हणजे 11 धावांची. 10 केल्या तरी सुद्धा राई संघ विजयी ठरू शकेल. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 5. जगदीश आचार्य चांगली बॅटिंग झाली. दीपक वेल बोल तितका चांगला फटका. इथे धावा मिळणार आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार फरार. 4 धावा. उत्कृष्ट फटका अगदी दबावाखाली जगदीश आचार्यच्या बॅट मधून 4 धावा. या 4 धावा आहेत. आता 7 धावांची गरज आहे. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजे 4. मात्र पुढच्या मॅच मध्ये कोणीही प्रोफेशनल खेळाडू खेळू नका खास करून दुबई रिटर्न आलेले. या वेळेला चेंडू डॉट येणार आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा वाढली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये करायचे 7 धावा. 6 केल्या तरी विन आहे. मात्र ही मॅच रंगली आहे. वेल बोल दीपक पाटील चांगला चेंडू. अशाच पद्धतीचे चेंडू दीपक यांना हाताळावे लागतील. आपला टीम कोळशे चाडी तर दुसऱ्या बाजूला जगदीशला फटका खेळावा लागणार आहे. यावेळेला सामना संपलाय. 6-1 चे एका धावेची अजूनही गरज आहे. हा षटकार अफलातून षटकार. 1 टू विन. 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. आता अफलातून फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये हे 2 महत्वपूर्ण फटके आले. एक चौकार आणि हा षटकार. त्यामुळे या मॅचचा रिझल्ट आता राई संघाच्या दृष्टिक्षेपात दिसतोय. काय कॅप्टन्सी झाली या मॅच मध्ये. आणि षटकाराचे 500 रुपये आलेत जगदीश आचार्य यांच्यासाठी. ही एक धाव आणि इथे विजय टीम राई संघाचा. आणि राई संघाला विनंती करतोय हस्तांदोलन करण्यासाठी लगेच पुढे वा प्लीज कारण आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आता आपण वळूया प्रेक्षणीय मॅच कडे. चला सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय हस्तांदोलन करण्यासाठी पुढे वा प्लीज रांगेत. आणि प्रेक्षणीय मॅचचा टॉस मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. दोन्ही टीमने रांगेत जरा उतरायचं प्लीज मी विनंती करतोय. थांबा थोडंसं थांबा प्लीज थोडंसं थांबा. त्या दोन्ही टीमला अगोदर बाहेर येऊ द्या. आमचे गुणेश मात्रे कुठे आहेत. गुणेश मात्रे बघा. गुणेश मात्रे जरा इथे रांगेत उभे राहिलेत. जरा घोषणा द्यायच्या का आपण. भारत माता की
जय जवान. येऊ द्या बाहेर येऊ द्या आमचा डिकास. येस दीपक जरा. चला प्रेक्षणीय मॅच आपण सुरुवात करूया. हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आणि ती खास ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. विनंती करतोय चला बाकीचे इकडे आमचे मान्यवर आहेत त्यांना देखील विनंती होते. रणजितजी किणी साहेब प्लीज या. रणजितजी किणी साहेब दादा या. अलंकार तरे आपणही जॉईन करा. ब्रायन जॉईन कर. किरण घरात तुम्ही देखील जॉईन करा प्लीज. धीरज चरे किरण घरात. येस तुम्ही मॅच रेफरी आहात. चला राईट टीम बाहेर या प्लीज. बाहेर या लवकर प्लीज. मैदान सोडा आता प्लीज. कारण प्रेक्षणीय मॅच आता सुरू होतीये. अभिनंदन टीम राईचं. भोकरपाडा संघ देखील इथे उपस्थित होताना दिसतोय. त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता प्रेक्षणीय मॅच सुरू होते आणि या प्रेक्षणीय मॅचचा गुणलेखक सुद्धा इथे आलाय मनीष वैदी. त्याचंही स्वागत. चला टीम राई लवकर वेळ नाही आपल्याकडे. चला प्लीज. चला हे दोन संघ टीम रेड आणि टीम येलो आपल्याला पाहायला मिळते. टीम रेड म्हणले तर ठाणे स्पोर्ट्सचा संघ कॅप्टन आहे चंद्रकांत वैती. तर टीम येलोचे कॅप्टन राकेश घरात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे दोन संघ ती मुख्य ट्रॉफी देखील जाते या प्रेक्षणीय सामन्याची आणि खास व्हिडिओ शूट्स देखील सुरू आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचची चर्चा रंगणार आहे मित्रांनो. अगदी क्रिकेट संपल्यात जमा आहे असं म्हणू शकणार नाहीये. ते अतिशय जागृत आहे आणि हा प्रेक्षणीय सामना आपल्या समोर. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लगेच टॉस देखील होणार आहे. जरा कॉईन मैदानाच्या आतमध्ये ल्या लवकर प्लीज. प्रभाकर वैती साहेबांना देखील विनंती करतोय नाना जा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. हा तिकडेच उभं आहे. बरोबर आहे धीरज सर. येस. आणि टॉस कॉईन आम्ही आणतोय. लगेच आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय रणजितजी किणी यांच्या शुभहस्ते नाणेफेक होणार आहे. आणि हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम रेड चंद्रकांत दादा वैती यांची टीम. आता बोलले का येस आपण राष्ट्रगीत घेणार आहोत का. नाही या वेळेला नाही घेत मला माहिती आहे. तेच म्हणून विचारलं. एक माणूस आला इथे सांगायला म्हणून. चला आपण लगेच टॉस करणार आहोत आणि निश्चितच हा प्रेक्षणीय सामना आपण बघणार आहोत. एका बाजूला टीम रेड म्हणजेच ठाणा टीम कॅप्टन चंद्रकांत दादा वैती आणि रायगड टीम येलो. महाराष्ट्र गीत आपण घेऊया का. वेळ नाही आपल्याकडे तेच म्हणतोय. जरा प्लीज तुम्ही समोरून बाजूला व्हा. अजय प्लीज समोरून बाजूला व्हा प्लीज. कारण या दोन्ही संघांना आमचे मान्यवर शुभेच्छा देत आहेत. तर निश्चितच राजन म्हात्रे यांना तुम्ही पाहू शकता. एकदा सर्वांनी वेविंग करायला हरकत नाहीये. मॅच सुरू होते. दोन्ही संघांना विनंती करतोय हात वर करा प्लीज. क्या बात आहे. हा प्रेक्षणीय सामना तुमच्या समोर टीम रेड आणि टीम येलो. चला महाराष्ट्र गीत आपण प्ले करूया प्लीज. महाराष्ट्राचं राज्यगीत आहे का. प्ले करा लगेच प्लीज. आणि निश्चितच शुभेच्छा आहेत या दोन्ही संघांना. मातब्बर दिग्गज खेळाडू. मात्र काही बॅटल पाहायला आवडेल मला नक्कीच. म्हणजे एका बाजूला चंद्रकांत दादा वैती तर दुसऱ्या बाजूला राकेश गरत. एका बाजूला राजू ठाकूर तर दुसऱ्या बाजूला भरत वैती. चांगलं बॅटर रंगणार आहे. येस रेडी आहात का. प्ले कर मित्रा.